योनी पूजा करावी लागेल, नाहीतर तुझा संसार उद्ध्वस्त होईल. हे शब्द होते अशोक खरातचे. काल रात्री असा धक्कादायक प्रकार उघड झालाय, ते ऐकून आपलं मन अक्षरशः सुन्न होईल. काही असे शब्द आहेत जे आपल्याला बोलायलाही अवघड जातात, पण प्रत्यक्षात या सर्व शब्दांवरती अशोक खरातने कामही केलंय. आपण कधी ऐकलंय का एखादा बाबा एखाद्या महिलेला म्हणाला, योनीची पूजा करावी लागेल, नाहीतर तुझा संसार उद्ध्वस्त होईल. आणि हे सर्व करत होता अशोक खरात. कित्येक मोठ्या मोठ्या घरच्या महिला या अशोक खरातकडे गेल्या होत्या. त्याचं कारण म्हणजे हा सामान्य माणसाला जवळ करतच नव्हता, फक्त पैशावाल्यांनाच जवळ करायचा. या खरातचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गाजतंय, पण त्यामध्येच एक धक्कादायक प्रकार उघड झाला, तो म्हणजे योनी पूजा. ज्या महिला या खरातकडे जायच्या तो त्या महिलांना योनी पूजा करायला सांगायचा. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि हे उघड कसं झालं, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. या अशोक खरातचं वय आहे 60. याने आपल्या अर्ध्या वयापेक्षा कमी असणाऱ्या मुली असो किंवा महिला असो कोणालाही सोडलं नाही. अशोक खरात उर्फ कॅप्टन हा स्वतःला कॉस्मॉलॉजिक तज्ज्ञ म्हणून घ्यायचा. आपण कोणाचाही हात बघून सहजपणे भविष्य सांगू शकतो असा दावा करायचा. तो लोकांना सांगायचा, आपण मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होतो, तिथून रिटायर्ड झालो. त्यानंतर नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करू लागला. यामधूनच त्यांनी आपलं राजकीय नेटवर्क वाढवलं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या बदल्या करून देणं आणि ती कामं तो नेत्यांच्या मदतीने करून घ्यायचा. एवढंच नाही तर या अशोक खरातने काही वर्षा अगोदर एका शेतकऱ्याला सांगितलं होतं, तू तुझी जमीन आत्ता विकू नको, काही वर्षांनी या जमिनीची किंमत 50 कोटी ते 100 कोटीवरती जाईल. आणि घडलंही तसंच. शेतकऱ्याला अशोक खरातने सांगितलेली गोष्ट खरी झाली आणि त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसला. यामध्ये त्याने लोकांचं भविष्य सांगण्याचं काम चालूच ठेवलं. अशोक खरातला लोकांबद्दल संपूर्ण आयडिया आली होती. खरातने शब्द दिला होता, तो भविष्यामध्ये 4 शिव मंदिर बांधणार. त्याचं कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये ऑफिस होतं आणि त्याला मठाचं स्वरूप आलं. त्या मठामध्ये अशोक खरातकडे येणाऱ्या भक्तांची गर्दीही वाढली आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये देणगी देखील मिळाली. त्याच देणगीमधून खरातने मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिर बांधलं. मंदिर बांधल्यानंतर तिथे राजकीय नेत्यांचं येणं जाणं चालू झालं. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आणि त्यांच्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा होते. त्यानंतर राजकीय नेत्यांचं खरातकडं येणं जाणं चालू झालं आणि त्यामधूनच अशोक खरातच्या नावाची चर्चा वाढत गेली. आणि मग इथूनच सुरू झाला सर्व खेळ. अगोदर भक्त खरातच्या कॅनडा कॉर्नरवरती असलेल्या ऑफिसमध्ये यायचे. नंतर तो भक्तांना सांगायला लागला, अभिषेक करावा लागेल, त्यामुळे तुम्हाला मिरगावमध्ये असलेल्या शिवमंदिरामध्ये यावं लागेल. पण या सर्वांमध्ये व्हायचं एक भीषण आणि विचित्र कांड. ज्या महिलेने अशोक खरातच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार दिली होती, त्या तक्रारीवरून अशोक खरात महिलांना जाळ्यात कसा वाढायचा हे लक्षात येतं. ज्या महिलेने अशोक खरातच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती ती महिला मार्च 2019मध्ये अशोक खरातच्या संपर्कामध्ये आली. आता ज्या महिलेने तक्रार दिली होती तिच्या मेवण्याने तिचं लग्न मोठ्या घरात व्हावं, चांगला नवरा मिळावा म्हणून तिला तो अशोक खरातकडे घेऊन गेला होता. आता ज्या महिलेने तक्रार दिली होती तिचं वय अवघं 24 वर्ष. ती महिला आपल्या मेवण्यासोबत अशोक खरातच्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी गेली. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या मुलीने आपण तुमच्याकडे का आलो हे कारण सांगितलं. त्यानंतर अशोक खरातने त्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवला, काही मंत्र म्हणाला आणि तिला सांगितलं, मी तुझं भविष्य पाहिलंय, तुझं लग्न चांगल्या ठिकाणी होईल, तुला एकदम श्रीमंत नवरा मिळेल. पण सध्या तुझ्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत, त्या सर्व अडचणी मी माझ्या दिव्य शक्तीने दूर करतो. पण यासाठी तुला काही विधी करावे लागतील, तुला काही तंत्रमंत्र म्हणावे लागतील आणि माझ्याकडे यावे लागेल. ती महिला जेव्हा अशोक खरातच्या ऑफिसमधून बाहेर पडली तेव्हा ऑफिसच्या बाहेर बरीचशी लोकं बसलेली होती. ती लोकं त्या मुलीला म्हणाली, तुम्ही अशोक खरात बाबाकडे आला आहात, त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे, तुमचं काम नक्कीच होणार. त्या मुलीला देखील विश्वास बसला. पण अशोक खरातचा भलताच पिक्चर चालू झाला. मुलीचं वय 24 होतं, ती शिक्षणही करत होती. मध्यंतरी कोविडचा काळ आला, त्यामुळं ती मुलगी अशोक खरातकडे गेली नाही. त्यानंतर 2021मध्ये तिला एक मुलाचं स्थळ आलं, त्याबद्दल विचारण्यासाठी ती अशोक खरातकडे गेली. अशोक खरातने त्या मुलीला सांगितलं, तुला आलेलं स्थळ चांगलं आहे, पण त्याच मुलाबरोबर तुझं लग्न व्हावं अशी तुझी इच्छा असेल तर मी दिलेला काळा खडा तुला गळ्यामध्ये घालावा लागेल.
जर मी दिलेला काळा खडा तू गळ्यामध्ये घातला नाही तर तुझं लग्न मोडेल. अशोक बाबांनी सांगितलेली गोष्ट त्या मुलीने ऐकली. तिने काळा खडा गळ्यात घालायला सुरुवात केली आणि त्याच महिन्यामध्ये तिचा साखरपुडा झाला. मुलीला वाटलं आता आपला साखरपुडा झालाय, त्यामुळे अशोक खरातने दिलेला काळा खडा तिने गळ्यातून काढून ठेवायला सुरुवात केली. पण त्याच दरम्यान निव्वळ योगायोग म्हणून त्या मुलीचं लग्न मोडलं. लग्न मोडल्यानंतर ती मुलगी प्रचंड घाबरली. अशोक खरात बाबाने जे सांगितलं होतं तसंच घडलं. ती घाबरलेल्या अवस्थेतच अशोक खरातकडे भेटण्यासाठी गेली. लग्न मोडल्यामुळे मुलगी घाबरलेली आहे हे अशोक खरातने ओळखलं. त्यानंतर त्याने इमोशनल डाव खेळला. तो त्या मुलीला म्हणाला, तू माझ्या मुलीसारखी आहे, तू घाबरू नकोस, तुझं लग्न मी चांगल्या घरात लावून देईल, तुझं कन्यादान करायला मी स्वतः तिथे येईल. असं म्हणत अशोक खरातने त्या मुलीला दुसरा खडा गळ्यात घालायला दिला. पण यावेळेस त्यांनी त्या खड्याचे 50,000 रुपये घेतले. मग त्यानंतर त्या मुलीला पुन्हा एकदा स्थळ यायला सुरुवात झाली. जे मुलं तिला बघायला यायची ती सर्व माहिती अशोक खरातला सांगायची. पण अशोक खरात प्रत्येक स्थळाला नकार द्यायचा. अशामध्येच 2022मध्ये त्या मुलीला एक चांगलं स्थळ आलं. मुलामुलीची पसंतही झाली. त्यानंतर ती मुलगी, तिचा मेव्हणा आणि होणारा नवरा हे तिघही जण अशोक खरातकडं भेटण्यासाठी गेले. त्यावेळेस अशोक खरातने सांगितलं, हा मुलगा तुझ्यासाठी एकदम योग्य आहे. तक्रार देणाऱ्या त्या मुलीचा साखरपुडाही झाला. त्यानंतर अशोक खरातने त्या दोघांच्याही हातून मिरगावमधील शिवमंदिरामध्ये अभिषेक करून घेतला. साखरपुडा झाल्यानंतर खरातने त्या मुलीला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला दोघांनाही 2 खडे गळ्यात घालण्यासाठी दिले होते आणि प्रत्येकी खड्याचे 14,000 रुपये घेतले होते. या सर्वामध्ये अशोक खरातने त्या मुलीचा आणि तिच्या नवऱ्याचा विश्वास संपादन केला होता. अशोक खरातने पुन्हा एकदा त्या मुलीला बोलावून घेतलं. ईशान्येश्वर मंदिरामध्ये पूजा करायची आहे, त्याबद्दल काही माहिती सांगायची म्हणून तिला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. यावेळेस मात्र ती मुलगी एकटीच अशोक खरातकडे आली होती. ऑफिसमध्ये गेल्यानंतर खरातने त्या मुलीला पेढा खायला दिला आणि त्यानंतर दिलं एक पाण्याचं भांडं. त्या तांब्याच्या भांड्यामध्ये असलेलं पाणी त्याने त्या मुलीला प्यायला लावलं. तेव्हा त्या पाण्यामधून एक उग्रवास आणि खारट चव येत होती. त्या भांड्यामधील पाणी पिल्यानंतर त्या मुलीला मळमळल्यासारखं व्हायला लागलं. पण खरातने सांगितलं, या भांड्यातील पाणी जेवढं पेशील तेवढं तुझं चांगलं होईल. यानंतर तेच भांडं डोक्यावरती घेऊन गायत्री मंत्र म्हणायला लावला. ऑफिसची लाईट बंद केली आणि या मुलीच्या पाठीमागे जाऊन अशोक खरात तिला मिठी मारायला लागला. त्या मुलीच्या छातीला पोटाला हात लावून इथं दोष आहे असं म्हणायला लागला आणि तिच्या शरीराचं चुंबन घ्यायला लागला. त्या मुलीने याचा विरोध करायचा प्रयत्न केला, पण अशोक खरातने तिला जो पेढा खायला दिला होता आणि जे पाणी प्यायला दिलं होतं तिने तिला गुंगी चढली होती. त्यावेळेस तिला वाटलं अशोक खरात आपल्यावरती वशीकरण करतोय. त्या मुलीने या सर्व प्रकरणाला विरोध केला. त्यावेळेस अशोक खरातने तिला दिली धमकी, तू जर माझी प्रियसी बनून राहिली नाही तर तुझं लग्न पुन्हा मोडेल, तुझ्यावरती देवाचा कोप होईल, तुझा नवरा मरेल. माझ्याकडे जी दिव्य शक्ती आहे ती मी तुला देत आहे. मी दिलेल्या दिव्य शक्तीमधून तू आता पवित्र होणार आहे, कारण की मी श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहे. असं इमोशनल करत धमकी देत खरातने त्या महिलेबरोबर चुकीचे कामं केले. त्यानंतर जानेवारी 2023मध्ये तिचं लग्न झाल्यानंतर खरातने पुन्हा एकदा तिला ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. पण यावेळेस ती महिला आपल्या पतीसोबत आली होती. पण खरातने सांगितले काही विधी सांगायच्यात, त्यामुळं तिला एकटीलाच सांगू शकतो असं म्हणत त्या महिलेला ऑफिसमध्ये बोलवलं. त्या महिलेच्या पतीला खरातने बाहेरच बसवलं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर अशोक खरातने त्या महिलेला पुन्हा धमकी दिली, मी तुला जे जे सांगतोय ते जर तू केलं नाही तर तुझा नवरा काही दिवसात मरेल, तुझा संसार उद्ध्वस्त होईल. असं म्हणत त्यांनी ऑफिसच्या टेबलवरच त्या महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवले. यावेळेस अशोक खरातने सर्वात घाणेरडा आणि विचित्र प्रकार केला. त्याने त्या महिलेला सांगितलं, माझ्यामधील दिव्य शक्ती तुझ्यामध्ये गेली पाहिजे, यासाठी आपल्याला योनी शुद्धीकरण पूजा करावी लागेल. याच विकृत पूजेच्या नावाखाली अशोक खरातने कित्येक महिलांचा कित्येक मुलींचा गैरफायदा घेतलाय. अशा प्रकारचे जवळपास त्याच्याकडे 100 व्हिडिओ सापडलेत. 2023 पासून 2025 पर्यंत तक्रार देणाऱ्या महिलेबरोबर ऑफिसमध्ये अशाच प्रकारचे कामं करत राहिला. आपल्या नवऱ्याचा जीव जाईल, आपला संसार उद्ध्वस्त होईल, या भीतीने त्या महिलेने आपल्याबद्दल काय घडतंय
याच्याबद्दल तिने कोणालाही सांगितलं नाही. अशोक खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिस बॉय काम करत होता त्याने अशोक खरात आणि या महिलेचा हा CCTV फुटेज आपल्या मोबाईलमध्ये घेतला होता आणि त्यानंतर अशोक खरातला तो ब्लॅकमेल करायला लागला आणि त्यानंतर या अशोक खरातचं बिंग फुटलं. अशा प्रकारे अशोक खरातने कित्येक मुली, कित्येक महिलांवरती पूजा, तंत्रमंत्र, विद्या असं सांगून त्यांच्याबरोबर घाणेरडे प्रकार करत राहिला. 60 वर्षे अशोक खरात हा जास्त करून त्याच्यापेक्षा निम्म वय असलेल्या मुलींबरोबर अशा प्रकारचे घाणेरडे काम करायचा. अशा व्यक्तीला समाजामध्ये जिवंत राहण्याचा अजिबात अधिकार नाही. अशा व्यक्तीला अधिकृत फाशी व्हायला हवी किंवा याला महिलांच्या ताब्यामध्ये द्यायला हवं.